रामायण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो। रामायणाचा सार सर्वांनाच माहिती आहे, पण रामायणात अशा अनेक कथा आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। यातील एक कथा राजा दशरथाची पत्नी कैकेयीला वरदान मिळाल्याशी संबंधित। या वरदानामुळेच कैकेयीने भगवान रामाला 14 वर्षांच्या वनवासाला पाठवले। ही कथा संपूर्णपणे सांगत आहे, संपूर्ण ऐका आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। महाराज दशरथांनी आपल्या राज्यावर अनेक वर्ष राज्य केले होते। आता वृद्धत्वामुळे थकल्यामुळे त्यांनी राजकर्तव्यातून निवृत्त होण्याचे ठरवले। असे केल्याने देहत्याग पश्चात उच्च पदाच्या प्राप्तीची तयारी ते करू शकणार होते। तथापि भविष्यात काही वाईट घडेल असे दर्शविणारी दुःचिन्हे महाराज दशरथांना दिसू लागली। म्हणूनच लवकरात लवकर श्रीरामांना आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली। या उद्देशाने महाराज दशरथांनी आपले मंत्रीगण, प्रमुख नागरिक आणि आपल्या मांडलिक राजांची एक सभा बोलावली। एकत्रित जमलेल्या सभासदांसमोर महाराज दशरथांनी जाहीर केले, मी आता वृद्ध झालो आहे आणि माझी इच्छा आहे की माझा सर्वात ज्येष्ठ पुत्र राम याला राजसिंहासनावर बसवावे। तो आता 27 वर्षांचा झाला आहे। आता चैत्र हा शुभ मास चालू आहे आणि उद्याच पुष्प नक्षत्राचा शुभ मुहूर्त आहे। तेव्हा आपली अनुमती असल्यास मी असे सुचवतो की राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून रामाचा राज्याभिषेक करण्याच्या समारंभाला उद्यापासूनच सुरुवात करावी। सभेसाठी जमलेले मंत्रीगण, राजे व नागरिक या सर्वांनीच महाराज दशरथांच्या या प्रस्तावाचे स्वागत तर केलेच, परंतु त्यांनी प्रभू रामांची प्रत्यक्ष भगवान विष्णूंशी तुलना करीत त्यांच्या अतुलनीय गुणांची प्रशंसा केली। त्यामुळे महाराज दशरथ आनंदित झाले आणि त्यांचे दडपणही दूर झाले। या दरम्यान संपूर्ण नगरीत सारे नगरवासी आगामी सोहळ्याची तयारी करण्यात आनंदाने मग्न झाले होते। अयोध्यातील सर्व पंथ सुगंधी पाण्याने धुतले गेले होते व त्यावर सुगंधी फुलांची उधळण केली गेली होती। घराघरात आणि चौकाचौकात रंगीबेरंगी तेजस्वी दीप लावल्यामुळे रात्रीच्या वेळी दिवस असल्यासारखे भासत होते। उत्साही जनसमुदाय समुद्राच्या लाटांसारखा वाटत होता, तर असंख्य हत्ती, घोडे आणि उंट महासागरातल्या प्रचंड जलचरांसारखे भासत होते। कैकेयी व महाराज दशरथ यांच्या विवाहप्रसंगी केकई राजा अश्वपतीने मंथरा नावाची एक कुबडी दासी कैकेयीला दिली होती। श्रीरामांच्या नियोजित राज्याभिषेकापूर्वीच्या त्या संध्याकाळी मंथरा राजप्रसादाच्या गच्चीवर गेली। तेथून तिने उत्तमरित्या सजवलेली संपूर्ण अयोध्या नगरी तसेच रस्त्यांवरील हर्षभरीत नागरिकांची गर्दी पाहिली। ते पाहून आश्चर्यचकित झालेली मंथरा रामांच्या एका भूतपूर्व दाईकडे आली आणि तिने विचारले की कोणत्या महत्त्वाच्या प्रसंगासाठी हा उत्सव चालला आहे। कौसल्या महाराणी एवढ्या आनंदात का दिसत आहेत आणि त्या ब्राह्मणांना सढळ हस्ताने दान का करीत आहेत। दाईने आनंदाने उत्तर दिले, उद्या पुष्प नक्षत्राचा मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊन महाराज दशरथ राज्याचा उत्तराधिकारी म्हणून श्रीरामांचा राज्याभिषेक करणार आहेत। या अनपेक्षित व्रताने मंथरेचे मत्सरी हृदय भेदले गेले। राजा काही फसवणूक करीत आहे असा संशय आल्याने ती अचानक क्रोधित झाली आणि लगेच कैकेयीच्या शोधात निघाली। आपली स्वामिनी स्वतःच्या दालनात आसनावर शांतपणे विसावलेली पाहून आश्चर्यचकित झालेली मंथरा उद्गारली, उठ, जागी हो हे मूर्ख स्त्रिये, एक महासंकट तुला गिळंकृत करणार आहे हे तुला दिसत नाही काय? आपल्या पतीच्या मधुर वचनांनी तू इतकी भ्रमित झाली आहेस की तुझ्या डोळ्यांसमोर काय घडत आहे याचेही भान तुला नाही। कैकेयी निष्पापपणे उत्तरली की आपल्या पतीच्या योजनेत तिला कोणताही दोष दिसत नव्हता। तथापि यामुळे मंथरा अधिकच क्रोधित झाली। मन वळवू शकणारे संभाषण करण्यात निपुण असलेल्या मंथरेने कैकेयीला असे काही समजावले की हळूहळू तिच्या मनात पतीबद्दल संशय निर्माण झाला। आपण कैकेयीचे हितचिंतक आहोत असे दर्शवित मंथरा सांगू लागली, रामाला आपल्या सिंहासनाचा उत्तराधिकारी बनवण्याची तुझ्या पतीची योजना तुला निश्चितच माहीत असेल। तुझा पती तुझी कशी फसवणूक करत आहे हे तुला दिसत नाही काय? आपल्या प्रिय पुत्राला रामाला गुप्तपणे सिंहासनाचा उत्तराधिकारी नेमता यावे म्हणून भरताला त्याने दूर पाठवून दिलेले आहे। एकदा का राम राजा झाला की तुझ्या पुत्राचा विनाश होईल आणि तू निराशेच्या गर्तेत भिरकावली जाशील। शिवाय मी तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून तुझे भविष्य हेच माझेही भविष्य असेल। फार उशीर होण्यापूर्वी मला तुझी मदत करू दे। तुझा स्वतःचा पुत्र भरत आणि तू स्वतः अशा दोघांना वाचवण्यासाठी त्वरित काहीतरी कर।
आपल्या दासीला एवढे धीटपणे बोलताना पाहून कैकेयीने आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, रामाला सिंहासनावर बसवले जाणार आहे हे कळल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. हा शुभ समाचार दिल्याबद्दल हा अलंकार घे. खरोखर तुला काय हवे असेल ते माग. कैकेयीने एक अमूल्य रत्न मंथरेच्या हातात ठेवले, परंतु त्या दासीने ते दूर भिरकावले. मंथरा क्रोधाने उत्तरली, संकटाच्या प्रसंगी सुद्धा तू आनंद व्यक्त करू शकतेस हे पाहून मला धक्काच बसला आहे. भरताला सोडून रामाची निवड हा तुला घोर अपमान वाटायला हवा. तुझी कल्पना आहे की तू दशरथांची सर्वात आवडती राणी आहेस, तथापि खरे पाहता ते कौशल्यावरच जास्त प्रेम करतात. हे तुला अपमानास्पद वाटत नाही काय? तू कल्पना करीत आहेस की तू आनंदात आहेस, पण खरे कल्याण होणार आहे ते कौशल्याचे. एकदा का राम राजा झाला की तू कौशल्याची दासी बनशील आणि भरताला रामाचा सेवक बनावे लागेल. अशा तऱ्हेने मंथरेच्या देशयुक्त शब्दांनी कैकेयीच्या अंतःकरणात हळूहळू विष भिनू लागले. शेवटी जेव्हा तिच्या मनात कौशल्याविषयीचा द्वेष पूर्णपणे जागृत झाला तेव्हा तिचा चेहरा क्रोधाने फुलून आला. अशा तऱ्हेने कैकेयी सौम्य झाली व मंथरेला म्हणाली, मंथरा, कदाचित तू म्हणते आहेस त्यात तथ्य आहे. कसेही करून रामाला वनवासात पाठवले पाहिजे, जेणेकरून माझा स्वतःचा पुत्र राजसिंहासनावर बसेल. हे सर्व मी कसे घडवून आणू हे कृपया मला सांग. मग मंथरेने कैकेयीला आठवण करून दिली की काही वर्षापूर्वी महाराज दशरथांनी इंद्राच्या बाजूने दैत्यांच्या सैन्याशी, ज्यांचा प्रमुख शंभर होता, युद्ध केले होते. शंभराला अनेक मायावी शक्ती अवगत असल्यामुळे देव त्यांच्याशी युद्ध करायला घाबरत होते. असेच एकदा दैत्यांनी देवाचा दारुण पराभव केल्यानंतर महाराज दशरथांनी देवतांचे नेतृत्व करत त्यांच्या वैजयंत या राजधानीवर हल्ला केला. ते एका वीर युद्धाप्रमाणे लढले, परंतु युद्धात ते गंभीररित्या जखम झाले आणि बेशुद्ध पडले. तेव्हा कैकेयीने त्यांना युद्धभूमीपासून दूर नेले आणि त्यांचा जीव वाचवला. आत्यंतिक कृतज्ञतेने दशरथांनी कैकेयीला 2 वर मागायला सांगितले, तथापि कैकेयी म्हणाली की गरज पडेल तेव्हा ते वर मागून घेईल. मंथरा पुढे म्हणाली, महाराजांनी कबूल केलेले ते 2 वर मागण्याची वेळ आता आली आहे. एका वराने तो भरताचा राज्याभिषेक व्हावा असे माग. दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवण्याची मागणी कर. रामाच्या अनुपस्थितीत भारताला प्रजेमध्ये आपली लोकप्रियता स्थापित करण्याची संधी मिळेल, जेणेकरून उत्तम राजा म्हणून त्याचे स्थान सुरक्षित होईल. कैकेयीचे चंचल हृदय पूर्णपणे द्वेष आणि लोभाच्या आहारी गेलेले असल्याने मंथरेची योजना ऐकून ती आनंदित झाली. तिने दासीला आश्वासन दिले की ती तिचा सल्ला तंतोतंत पाळेल, कारण मंथरेच्या कुसंगतीमुळे कैकेयीला आता भरताला जगाचा सम्राट बनवण्याचा ध्यास लागला होता. दरम्यान रामांच्या राज्याभिषेकाची सर्व आवश्यक तयारी पूर्ण करून महाराज दशरथ कैकेयीला भेटण्याच्या इच्छेने आपल्या महालात परतले. जेव्हा महाराजांनी महालात प्रवेश केला तेव्हा कैकेयीला फरशीवर पडलेले पाहून त्यांना धक्काच बसला. तिचे अलंकार आणि माळा सर्वत्र विखुरलेल्या होत्या आणि ती जणू स्वर्गातून खाली पडलेल्या अप्सरेसारखी दिसत होती. महाराजांना कैकेयी आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रिय होती, त्यामुळे तिला अशा अवस्थेत पाहून ते अत्यंत व्यथित झाले व त्यांना धडकी भरली. आपल्या गुडघ्यांवर वाकून तिच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श करीत आपल्या प्रिय राणीला महाराज म्हणाले, प्रिय कैकेयी, तुला कुठले दुःख त्रस्त करीत आहे? तुझ्या निराशेचे कारण काय आहे? ते काहीही असले तरी हे लक्षात घे की त्याचे निरसन करायला मी तयार आहे. माझे तुझ्याकडे पुरेसे लक्ष नाही का? तुझा अन्य राण्यांसोबत काही वाद झाला का? तुला क्रोध यावा असे कोणी काही केले आहे का? प्रिय, हे लक्षात घे की मी पूर्णपणे तुझ्या नियंत्रणाखाली आहे. तुला संतुष्ट करण्याचा प्रयत्न टाळणे मला कधीही जमलेले नाही. कृपया मनमोकळेपणाने बोल आणि तुला कशाचा त्रास होतो आहे ते सांग. जसा उगवता सूर्य सकाळच्या धुक्याला विखरून टाकतो, तसे तुझे दुःख दूर करण्याची मला संधी दे. कैकेयीचे मस्तक आपल्या मांडीवर घेत आणि तिचे विस्कटलेले केस हळूवारपणे नीट करीत महाराज उत्तरले, तुला माहीत आहे की एक राम सोडला तर तुझ्यापेक्षा मला अधिक प्रिय कोणीही नाही. मी शपथ घेतो की तुझ्या आज्ञेचे मी सर्वतोपरी पालन करेन. तुला काय हवे ते मनमोकळेपणाने सांग आणि मी न चुकता तुझी इच्छा पूर्ण करेन. कृपया लक्षात ठेव की तुला जे हवे असेल तेच मी नेहमी करेन. आत्ता मला सांग की तू का दुःखी आहेस? महाराजांनी 3दा आश्वासन दिल्यानंतर कैकेयीची खात्री पटली की ते पूर्णपणे आता माझ्या ऐकतील. आपल्या पुत्रप्रतीच्या अपक्षपाती प्रेमामुळे तिच्या मनात उपजलेल्या उत्कट इच्छेच्या प्रभावाखाली राणीच्या तोंडून असे भयंकर शब्द बाहेर पडले, हे 12 आदित्यांनो, 11 रुद्रांनो, 8 वसूंनो, अश्विनी कुमारांनो, तुमची साक्ष असो. सूर्य आणि चंद्र, रात्र आणि दिवस आणि 4 दिशांनो, तुमचीही साक्ष असो. गंधर्व, राक्षस, पितूर, भूत, पिशाच आणि इतर सर्व सजीवांचीही आता साक्ष आहे. माझ्या आदर्श धर्मानंही आणि सत्यनिष्ठ
पती परमेश्वरानेही माझी इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिलेले आहे. प्रिय पतिराज, देवता आणि असुरांमधील युद्ध आठवा. जेव्हा तुम्ही भयानकरित्या जखमी झाला होतात आणि मरणोन्मुख पडला होतात, आठवा की तेव्हा आपल्याला माझ्या सेवेने पुनर्जीवन मिळाले होते. यामुळेच आपण मला 2 वर बहाल केले होते. हे उदार राजा, आता न चुकता ते 2 वर आपण मला आजच दिले पाहिजेत, नाहीतर दुःखामुळे मी प्राणत्याग करीन. म्हणून माझी अशी विनंती आहे, ही जी श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी केली गेली आहे, त्या अभिषेक सामग्रीचा उपयोग करून भरताचा राज्याभिषेक केला जावा. ही माझी पहिली इच्छा आहे. दुसरी इच्छा अशी आहे की वल्कले आणि मृगचर्म धारण करून रामाने आजच्या आज 14 वर्षांच्या वनवासासाठी दंड करण्यात जावे. कैकेयीच्या निर्वाणीचे शब्द ऐकून महाराज दशरथ अतिशय भांबावून गेले आणि थक्क झाले. दुःखाने होरपळत असणारे ते स्वतःशीच विचार करू लागले, हे माझ्या बाबतीत काय घडत आहे? माझ्या पूर्वजन्मातील एखादे दृश्य मला स्वप्नात तर दिसत नाही ना? कदाचित मी पूर्णपणे वेडा झालेलो आहे. असा विचार करीत असतानाच महाराज लगेच दुःखाने व्याकुळ झाले. शुद्ध गेल्याने बेशुद्ध होऊन ते जमिनीवर कोसळले. काही वेळानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा दुःखी दशरथांना ती परिस्थिती इतकी वेदनादायक वाटत होती की ते पुन्हा एकदा मूर्छित होऊन पडले. दीर्घ काळानंतर महाराज दशरथ पुन्हा शुद्धीवर आले. धीर धरून विचार करीत असताना त्यांच्या हृदयात क्रोधाग्नीचा ज्वाला भडकून आल्या. शुद्ध झालेले महाराज दशरथ कैकेयीला दूषणे देऊ लागले. हे दुष्ट स्त्रिये, तू काय इतकी विकृत झाली आहेस की माझ्या पूर्ण वंशाचा नाश करण्याचा तू निश्चय केलेला आहेस? माझ्यावर ही परिस्थिती यावी असे मी केले तरी काय आहे? रामाने तुझा असा कोणता गुन्हा केला आहे? रामाचे आपल्या स्वतःच्या आई एवढेच तुझ्यावर प्रेम आहे. त्याला दुखवण्याचा तू एवढा का निश्चय केला आहेस? प्रत्येक जण रामावर स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करतो आणि मीही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. गरज पडली तर मी माझ्या अन्य 2 स्त्रियांचा त्याग करीन, पण मी रामाचा कधीही त्याग करू शकणार नाही. आपल्या संतापाला वाट करून दिल्यामुळे महाराज दशरथांची मनोवस्था अचानक बदलली. त्यांनी आपले मस्तक विनम्रपणे कैकेयीच्या पायांवर ठेवले आणि अर्जवी स्वरात म्हणाले, हे सुंदरी, कृपया तुझा भयानक निर्धार सोडून दे. राम हा सर्व सद्गुणांची मूर्ती आहे. तो प्रेमळ, क्षमाशील, सत्यवचनी, सभ्य, कर्तव्य तत्पर आणि प्रत्येकाचा हितचिंतक आहे. रामाने भरत करतो तेवढेच प्रेमाने, किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रेमाने तुझी सेवा केली आहे. जर तुझा आग्रहच असेल तर सिंहासनाचा वारस म्हणून मी भरताचा राज्याभिषेक करेन, पण रामाला वनवासात पाठवण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. रामाला दुखावण्याची कल्पनाही करण्याचे धाडस तू करूच कशी शकतेस? खरे तर दोष त्याच्यातच औषधाला सुद्धा सापडणार नाही आणि त्याने तुझ्या प्रती एक कठोर शब्दही कधी वापरला नाही. माझ्या प्राणप्रिये, माझ्यावर दया कर. तुझा दुसरा एखादा वर माग. संपूर्ण पृथ्वी मी तुला द्यायला तयार आहे, पण हे मी देऊ शकत नाही. जर मी रामाचा त्याग केला तर मी नक्कीच मृत्युमुखी पडेन. कृपया तू मला हे सर्वात क्रूर आणि अधार्मिक कृत्य करायला लावू नकोस. महाराज दशरथांचे नेत्र लाल झाले होते आणि त्यांचा आवाज केविलवाणा होता. तरीही कैकेयीने निष्ठुरतेने आपली मान फिरवली. महाराजांनी पुन्हा पुन्हा तिच्याकडे याचना केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. महाराज प्रार्थना करू लागले की ही रात्र कधीच संपू नये, म्हणजे दुसऱ्या दिवशी रामाला वनवासात पाठवण्याच्या सत्व परीक्षेला त्यांना सामोरे जावे लागणार नाही. तथापि दशरथ राजांना शेवटी कळून चुकले की कैकेयी तिच्या निर्धाराशी ठाम आहे आणि पुन्हा एकदा निराशेने ते बेशुद्ध होऊन पडले. महाराज दशरथ कैकेयीशी चर्चा करून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असताना इकडे वसिष्ठ मुनींनी राज्याभिषेकाची तयारी पूर्ण केली. सर्व नक्षत्रांचा अधिपती चंद्र याने पुष्प नक्षत्रात प्रवेश केलेला होता आणि राज्याभिषेकाचा शुभ मुहूर्त येऊन ठेपला होता. महाराजांच्या दालनात प्रवेश केलेले सुमंत्र लगेचच दशरथ आणि कैकेयी बसलेल्या खोलीत पोहोचले. राजा आणि राणी यांच्यात काय घडून गेलेले आहे याची कल्पना नसलेले सुमंत्र प्रसन्न होते, म्हणून त्यांना पाहून ज्यांचा आनंद कायमचा दुरावला गेला आहे असे महाराज जेव्हा आक्रोश करू लागले, तेव्हा सुमंत्रांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराज म्हणाले, हे सुमंत्रा, तू माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे करीत आहेस. असे ओरडत ते जमिनीवर बेशुद्ध होऊन पडले. रामाच्या राज्याभिषेकाच्या आनंदामुळे महाराज रात्रभर झोपलेले नाहीत असे कैकेयीने त्यांना सांगितले. तेव्हा महाराज पुन्हा शुद्धीवर आले आणि त्यांनी सुमंत्रांना रामांना बोलवून आणण्याची आज्ञा केली. महाराजांनी आपल्याला बोलवणे धाडले आहे हे ऐकून राम महाराजांच्या महालात प्रवेश केला.
रामांनी पितेच्या कक्षात प्रवेश करताच त्यांना महाराज दशरथ कैकेयी आसनावर बसलेले दिसले. महाराजांचा चेहरा खिन्नता आणि काळजीने व्यथित झालेला होता. राम येता क्षणी महाराज फक्त राम राम असे पुटपुटू शकले. त्यांचे नेत्र अश्रूंनी भरून आलेचे ते रामांकडे नजर वर करूनही पाहू शकत नव्हते. आपल्या पितेची अशी दुःखी अवस्था पाहून रामांचे हृदय दुःख व चिंतेने व्याकुळ झाले. त्यांना कळेना असे काय घडले आहे की ज्यामुळे माझे पिताश्री असे निरुत्साही झाले आहेत. मला पाहून त्यांना आनंद का झाला नाही. रामांनी मग कैकेयीकडे विचारणा केली, माझ्या पित्याच्या दुःखाचे कारण काय आहे? माझ्यामुळे ते दुखावले गेलेत काय? कैकेयीने सुरुवात केली, महाराज रागवलेले नाहीत किंवा दुखावलेलेही नाहीत. तथापि त्यांना तुला काही सांगायचे आहे. त्यांना भीती वाटते आहे की तसे केल्याने तू दुखावला जाशील, म्हणून मला सर्व स्पष्ट करू दे. खूप दिवसांपूर्वी युद्धभूमीवरील एका संकटातून तुझ्या पितेला मी वाचवल्यानंतर त्यांनी मला 2 वर दिले होते. तथापि भेकडपणामुळे आता आपले वचन पाळायला ते मागे पुढे पाहत आहेत. म्हणून रामा, तूच आपल्या पित्याला अधर्माची कास न धरू देता त्यांच्या धर्माचे रक्षण केले पाहिजेस. हे रामा, जर आपल्या पित्याची आज्ञा पाळण्याची तुझी पूर्ण तयारी असल्याचे वचन तू मला देत असशील तर मला इच्छित असलेल्या 2 वरांचे स्वरूप मी जाहीर करीन. अत्यंत वाईट वाटून रामाने उत्तर दिले, माझ्या प्रिय माते, मला याचे आश्चर्य वाटते की पित्याची इच्छा मी न कचरता पूर्ण करीन. याबद्दल तुझ्या मनात शंका आली? अग्निप्रवेश जरी करायचा असेल तरी तो मी करेन. कृपया माझ्या पित्याला काय हवे ते मला सांग, मी त्याचप्रमाणे वागेन. याबद्दल अजिबात शंका धरू नकोस, हे माझे दृढ वचन आहे. रामांकडून आश्वासन मिळताच दुष्ट कैकेयी म्हणाली, पूर्वी देवतांच्या सांगण्यावरून 100 सुराशी लढताना जेव्हा तुझे तात गंभीर जखमी झाले होते तेव्हा मी काळजीपूर्वक त्यांची सेवा करून त्यांना जीवनदान दिले होते. अतिशय कृतज्ञतेच्या भावनेने महाराजांनी मला 2 वर मागण्याची विनंती केली होती. नंतर आवश्यकता असेल तेव्हा मी ते मागून घेईन असे मी त्यांना सांगितले होते. आता त्या वरदानांचा वापर करावा अशी माझी इच्छा आहे. पहिला वर म्हणजे माझ्या भरताचा सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक करावा अशी माझी तुझ्या पित्याला विनंती केलेली आहे. दुसऱ्या वराने मी तुला 14 वर्षाकरिता वनवासात पाठवायला महाराजांना सांगितले आहे. तिथे तुला जटाधारी साधूसारखे वल्कले आणि मृगचर्म नेसून राहावे लागेल. तुझ्या पित्याने आपले शब्द मागे घेऊ नयेत, या अधर्माच्या मार्गाने जाऊ नये हे पाहणे तुझे कर्तव्य आहे. तिचे शब्द ऐकून राम किंचितही दुःखी व व्याकुळ झाले नाहीत. उदासीनतेची छटासुद्धा न दर्शवता ते हर्षित होऊन उत्तरले, माझ्या प्रिय माते, तुझ्या इच्छेप्रमाणे मी लगेचच वनवासाला निघतो. भरताला बोलवण्यासाठी त्वरेने दूत पाठवले जावेत. मी अजिबात दुःखी नाही. माझी एकच इच्छा आहे की तू आणि पिताश्रींनी माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवावी. प्रिय माते, कृपया माझ्याबद्दल कोणत्याही वाईट भावनांना मनात थारा देऊ नकोस. यावर कैकेयी आनंदाने उद्गारली, ठरले तर माझ्या बंधूंच्या गृही त्वरित दूत पाठवा, जेणेकरून माझा पुत्र लगेचच इथे येईल. माझी विनंती आहे हे रामा की तू मात्र विनाविलंब वनवासासाठी निघावेस. तुझ्या पित्याची तू काळजी करू नकोस. या क्षणी ते गोंधळलेले आहेत, पण तू निघून गेल्यानंतर ते ठीक होतील. राम त्यानंतर म्हणाले, प्रिय माते, मला दुःख वाटते की प्रत्यक्ष माझ्या पित्याने मला आज्ञा केलेली नाही, पण तुझ्या एकट्याच्या आदेशावरूनही मी वनवासात जायला तयार आहे. हे सर्व संभाषण ऐकल्यानंतर महाराज दशरथांच्या तोंडून एवढे शब्द फुटले, किती दुःखदायक, किती भयानक. जेव्हा कैकेयीचे बोलणे झाले तेव्हा महाराज पुन्हा भोवळ येऊन जमिनीवर पडले. मग रामांनी आपल्या पित्याला हळूहळूपणे उचलले आणि ते कैकेयीला म्हणाले, लोभीपणा आणि विकार यांचा गुलाम बनून या जगात मला राहायचे नाही. ऋषीप्रमाणे मी धर्मपालनास बांधील आहे. नुसते एक राज्य चालवायला मिळावे म्हणून मी कधीही धर्ममार्ग सोडणार नाही. हे प्रिय माते, माझ्या पित्याला कष्ट देण्याची काहीही गरज नव्हती. तू केवळ माझ्याकडे सरळ विचारणा केली असतीस तरी मी मागे पुढे न पाहता राज्य तुला देऊन टाकले असते आणि वनात निघून गेलो असतो. अशा प्रकारे कैकेयीच्या हट्टामुळे श्रीरामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. म्हणूनच म्हटलं जातं, श्रीराम हे एक आदर्श पुत्र होते आणि श्रीराम हे एक बाणी, एक वचने आणि एक पत्नी होते. सत्यासाठी प्राणाची बाजी लावणारे श्रीराम, मोहमाया यापासून अलिप्त असणारे श्रीराम, लोककल्याणासाठी आयुष्य वेचणारे श्रीराम आणि आपल्या जीवलगासाठी सर्व काही त्याग करणारे श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम.